एव्हरीवन, वेलकम टू IFS. आय होप तुम्ही सर्वांनी दिवाळी खूप एन्जॉय केली असणार आहे. IFS कडनं तुम्हाला दिवाळीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. जे पण कॅन्डिडेट्स MH सेट 2024 साठी प्रिपेअर करत आहेत, सर्व कॅन्डिडेट्सला हा क्वेश्चन तर आलाच असणार आहे. आपण मिड ऑफ नोव्हेंबर आहोत. आज 16 ऑफ नोव्हेंबर आहे. आणखी ऑनलाईन ॲप्लिकेशन्सचे डेट्सबद्दल काही अनाउन्समेंट झालेली नाही आहे. तर सगळ्यांना हा क्वेश्चन असेलच की कधी ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत तुमच्या MH सेट एक्झामिनेशनसाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण ह्या पॉईंटबद्दलच डिस्कस करणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि तुम्हाला स्टडी मटेरियल हवं असेल, सेट एक्झामिनेशनबद्दल आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ifsonline.com वर नक्की विजिट करा. तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये काही टेंटेटिव्ह डेट्स पाहणार आहोत. ह्या डेट्स फिक्स नाही आहेत पण टेंटेटिव्ह आहेत. तुम्ही ह्या डेट्स रेफर करू शकता आणि यानुसार अपडेट राहू शकता. सो फर्स्टली आपण पाहू शकतो तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे नोव्हेंबरमध्ये स्टार्ट होते. आज 16 ऑफ नोव्हेंबर आहे. आपण मिडलला आहोत नोव्हेंबरच्या. नोव्हेंबर एंडिंग पर्यंत तुमचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते नक्कीच स्टार्ट होतील. त्याबद्दल मी तसं अनाउन्समेंट झाल्यानंतर व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी बनवेल. रजिस्ट्रेशन क्लोजिंग डेट जी असते ती 1 महिन्यानंतरची असते. डिसेंबरपर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट असतील. तुम्ही ह्या 1 महिन्यामध्ये ऑनलाईन अप्लाय करू शकता सेट एक्झामिनेशनसाठी. तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते करेक्शन विंडो केव्हा ओपन होते तर ते डिसेंबरमध्येच ओपन होईल. ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमचं मार्चमध्ये रिलीज होईल तुमच्याकडे. ऑनलाईन जी ऑफिशियल वेबसाईट आहे सेटची त्यावर. आणि तुमची जी रिटन टेस्ट आहे, एक्झामिनेशन आहे ती मार्चमध्येच असणार आहे. आणि रिझल्ट हा तुमच्याकडे जूनमध्ये अवेलेबल होतो. तर ह्या काही टेंटेटिव्ह डेट्स आहेत तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी. ह्या रिगार्डिंग तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. आणि ह्या डेट्सनुसार स्वतःला अपडेट ठेवा. आणि मीही आमच्या चॅनलवर तुम्हाला याबद्दल जीही काही अनाउन्समेंट होईल त्याबद्दल नक्कीच कळवेल. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन.